केला असेल तुम्ही का एवढी बॅग भरून आणि मी कुठे चालले तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। पण सर्वात आधी ना आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हॅलो नमस्कार, मी शारदा, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये। माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। दुपारचे 3 वाजलेत आणि आज आहे भाऊबीज, तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा। ही भाऊबीज तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुख समाधानाची आणि आरोग्याची जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना। आणि आता ना आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर दुपारचे 3 वाजले, घरातले सगळे काही कामं आवरलेत आणि इथे ना बॅग पॅकिंग चालू आहे। तर मी आणि आधी आहे ना चालले माझ्या माहेरी। भाऊबीज असल्यामुळे ना माझ्या भावांना, माझ्या वडिलांना ओवाळायला, भाच्याला, भाचीला, तर मी माझ्या माहेरी चालले। फक्त 2 दिवसाची सुट्टी आहे, मला काही जास्त दिवसाची सुट्टी नसते। 2च दिवसाची, 2 नाही कधी कधी 1च दिवसाची असते। आज जाऊन उद्या यायचं, तर आज 2 दिवसासाठी चालले। दीदी आणि तिचे पप्पा घरी आहे आणि मी चालले। तर मी आधी, तर आम्ही आता परवा म्हणजे शुक्रवारी घरी येणार आहोत। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता तुम्हाला ना मी माझ्या माहेरी गेल्यानंतर आहे ना माहेरचे माणसं वगैरे, माहेरचा ब्लॉग पण दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे ना माझी बॅग वगैरे भरून झाली आहे। हां, ती रेलिंग कापली ना तिथं। घरातले सर्व काही कामं आवरले, भांडे वगैरे घासून ठेवले। दीदीला आणि तिच्या पप्पांना ना स्वयंपाक करून भाजीन ते फ्रीजमध्ये ठेवले। भात आणि पोळ्या ना वरती डायनिंगवरच ठेवल्यात। तर भांड्याची पाटी ना घासून चालले। कसं उगीच मग माझ्या दीदीला नको भांडे घासायला, तिला अभ्यास वगैरे करायला लागेल, तर किचन वगैरे व्यवस्थित करून चालले। संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे त्यांचा करून ठेवलाय। आता उद्याची बात ते उद्या बघतील, परवा तर सकाळीच मी निघून येणार आहे। तर चला, आणि आता गेल्यानंतर आहे ना माझ्या आत्या वगैरे सगळे येणार आहे, ते सगळे तुम्हाला दाखवणार आहे। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मला घ्यायला बघा कोण मुरळी आलंय, आमचा बाळा आलाय घ्यायला आत्याला। का रे दादा? आत्याला घ्यायला मुरळी आलाय ना दिवाळीसाठी, भाऊबीजसाठी। काय रे भैयू, हाय इकडे बघ, टाटा कर, टाटा कर, करा बाय दादा, बाय कर। बाबा गाडी चालवतात, तो माझ्या जवळ बसलाय, पण त्याला आहे ना बाबांकडे जायचंय। मग बाबांनी गाडी चालवायची का त्याला घ्यायचं? का रे बाळा? त्याला फक्त बाबा लागतात, कोणीच नको दुसऱ्यांना। बाय कर, नको नको, बाबा गाडी चालवतात। मी माझ्या माहेरी, माझे दादा आले होते मला घ्यायला आणि आता आहे ना ते सगळेजण मिलकडे, आईचं चाललं इथं। आता आम्हाला आहे ना माझ्या मामांकडे जायचं आहे 10-15 मिनिटात, म्हणजे एखादा तासात आहे ना लगेच निघणार आहे। मामांचा बड्डे आहे, तर आईला मामांना पण ओवाळायला लागेल आणि मामांचा बड्डे पण होईल। तर ती आहे ना आता तयारी करते, योगिता तयारी करू राहिले आणि कविता दीपालीना चहा ठेवलाय। इथे ना भात सोंगलाय माझ्या वडिलांच्या शेतातलं। बरं आहे तुमचं? पाण्याला आत्ताच आले, 10 मिनटं झाली। आणि आमची राईस मिल तर हे बघा, माझे दोन्ही भासवंड रस्त्याला खेळतात, त्यांचं चाललंय खेळायचं। दीपक तिकडे मिलकडे आधी गेलाय, त्यांना मिलकडे घेऊन। आणि सर्व भात आहे ना मशीनीनं सोंगलंय। माझ्या वडिलांकडे ना भात सोंगायचं हे मशीन आहे, ही नवीन पिकअप आहे, तिला आत्ताच हे मागची बॉडी बनवून आणली आहे। आणि हे भात कापणीचं मशीन आहे, तर ह्या मशीननंच भात सर्व काही कापलं आहे। खूप मस्त असं मशीन आहे, मागच्या वर्षी त्यांनी घेतलं आहे नवीनच, तर याच्याने ना भात कापणी केली। कोण दादा? ते मोटरसायकल कुठे गेले दादा? काय माहिती, दादा गेले का आता इकडं? धर दीदीला पण घे, सारखं बाहेर जातोय गेटच्या। चले अरे त्याला इतका आनंद झालाय। परी आमची, काय ग बाळा? आत्या, मम्मी आणि काकू स्वयंपाक करतेय, आम्हाला बाहेर जायचंय त्याच्यामुळे आम्ही बाहेर थांबलोय। का ग बाळा? टाटा कर, टाटा कर, बाय बाय कर, कर बाय।
दादा ते फटाके वाजवतात आणि दीदी खेळते. ओ कोई चप्पल बाहेर आहे. ते बघ कसं बसलंय तिथं. मागची बॉडी दोन्ही पिकअपच्या सेम बनवल्यात ना. हा नवीन कोणती आहे? रस्त्याच्या बाजूची. हे नंबर सेम आहे दोन्हींचे पण. बच पप्पाची पप्पाची म्हणजे काय माहिती का? पिकअप का? पिकअप पप्पांची आहे. नाही रे मग पिकअप म्हणता येत नाही, तो पिकअपला पप्पाची म्हणतोय. हा 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 पप्पाची. ट्रॅक्टर कोणाचा आहे? कोणाचा आहे? तो पिकअप नाही म्हणता येत त्याला. तो हा पिकअप काय दोघे हात कसे धरता पाहिजे काय. ए टालू ए टकलू. ये बाय बाय बाय. पा 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 दीदीची पा दीदीची पा दीदी. आई आई हे रस्त्यावर नका, गाड्या येतात तिकडे या. कुठून येईल होता ट्रॅक्टर अण्णा? कुठून येईल? कुठून? हा हा जिथं गाडी जात नाही, पिकअप जात नाही तिथं ट्रॅक्टर न्यायचा का? हे आण त्याला रस्त्यावरून. ते काय फटाक्यांना काय होतंय? योगिता आण त्याला इकडं. गाड्या येतात रस्त्यावर. ये दादा ये इकडं. कुठं नाही पण मग तूच थांबलाय ना. तू तर तुझं काम करीत होता, आम्हाला काय माहिती. घरून निघलो होतो म्हणजे माझ्या माहेरवरून आणि 8 वाजता आहे ना मामांच्या बड्डेसाठी मामांच्या इथं पोहोचलो. तर बाहेर आहे ना स्वयंपाक चालू आहे. आचारी सांगेले मटणाचा स्वयंपाक आहे. तर मस्त जिरा राईस आणि मटण बनवेले. तर भरपूर अशी गर्दी आहे. सगळे बी माझ्या मावशा, मावस भाऊ, त्यांचे मुलं, आजी, बाबा, काका सर्वजण आहेत. तर आम्ही पण आहे ना आत्ताच आलो. मी, योगिता, माझी आई आणि माझा भाऊ. तर आम्ही 4 मायले का आलो. हे कितना का दुखो अरे मी काय मूड ठेवले एक दिवसांनी काय वाटत काय होते. करकुट्याला आता काय येतो ज्योती का नाही आली. इकडंच नाही. नको नको बाई देऊच नको. नको देऊच नको मला भाऊ बसेलच डबे. मग
मी आले माझ्या मामा मावशींच्या गावाला आणि मी तुम्हाला बोलले होते का माझ्या मामांचा आज बर्थडे पण आहे आणि भाऊबीज पण आहे. तर त्यांचे ना घरामध्ये भाऊबीज चालू आहे. माझ्या मावशा आईन ते ना मामांना त्यांना ओवाळू राहिलेत. तर भरपूर अशी गर्दी झाली मामांच्या बर्थडेला. सगळं घर भरलंय. तिकडे मावशीच्या पण घरात आहे ना स्वयंपाक तिकडे चालू आहे. तर स्वयंपाक झालाय. डबल झाला. आता तुम्ही मामांचा बर्थडे पण आहे आणि भाऊबीज पण आहे. तर इथं आई बाबा 2 मावशा 2 मामा मामी आणि माझी आई. तर अशी झाली आहे त्यांची मस्त अशी भाऊबीज झाली. तर आता भाऊबीज नंतर आहे ना काय जेवण करायचे का आपल्याला मामा? आधी केक का जेवण? हां आधी केक कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर जेवण करायचे. सांगितलं ना मामांचा बर्थडे मामांचा वाढदिवस आहे. हां मामांचा वाढदिवस आहे. तर म्हणजे सगळं काही योगायोगाने घडून आलं आहे. तर बघा मस्त माझ्या मामांच्या इकडची फॅमिली. तर तुम्ही मी तुम्हाला बोलले होते असं का मी माझ्या मामांच्या इकडे आणि मावशांच्या इकडे चालले. तर माझ्या मामा आणि मावशा दोन्ही पण इथंच राहतात. त्याच्यामुळे ना म्हणजे मामांचं गाव आणि मावशीचं गाव एकच आहे. हे झालंय का स्वयंपाक? दाखव रे काय दाखव संदीप दाखव काय स्वयंपाक आहे. बघा राईस केलाय. अरे भाजी. हा इथं भात झालाय. जिरा आहे का? हो जिरा राईस आहे. आणि इकडं भाजी. भाजी दाखव रे. अरे वा मस्त भाजीला तरी आले. मस्त. आणि इकडं बघाल ना तर हे सगळे माझे भाऊ भाऊजाया त्याच्यानंतर त्यांचे मुलं बहिणी सगळे हे माझ्या आईच्या इकडची फॅमिली आहे. बघा किती गडबड गोंधळ. माझे काका मामा सर्वजण इथं बसलेत. चला आता मामांचा बर्थडे साजरा करायचा आहे तिकडे. हे माझ्या मावशीचं घर आहे आणि समोरचं मामांचं घर आहे. शेतामध्ये घर आहेत दोन्ही पण. तर मस्त असं बाहेर ऊस वगैरे हिरवगार. आणि आईची मामा मावशांची ना ओवाळणी झाली. त्यांची भाऊबीज झाली. आता आमची बहीण भावंडांची भाऊबीज आहे. तर खूप वर्षानंतर आहे ना मी माझ्या मामांच्या मावशीच्या गावाला गेले दिवाळीसाठी. म्हणजे असं आहे ना कधीतरी वर्षातून 2 वर्षातून काही लग्न कार्य काही कार्यक्रम असला ना तर होतो चक्कर. पण दिवाळीसाठी ना आज खूप वर्षानंतर गेलो. ज्या वेळेस लहान होतो ना आई गेली ना का मग आईसोबत जायचो आम्ही. पण जसं जसं समजायला लागलं त्याच्यानंतर लग्न झालं संसार वगैरे. मग त्याच्यानंतर आहे ना कधी म्हणजे मामा मावशांच्या इकडे ना जायला दिवाळीला वगैरे भेटलंच नाही. 2 मावशा तिथं असल्यामुळं त्या 2 मावस बहिणी वगैरे त्या 3 बहिणी येतात तिथं ओवाळायला. पण आम्ही 2 बहिणी ना खूप वर्षानंतर गेलो आहे मामांच्या इकडं भाऊबीजसाठी. तर इथे ना मावस भाऊ मावस बहिणी माम भाऊ माम बहिणी हे सर्व काही जमले. आणि मग चालले भरपूर वर्षानंतर जमलो ना तर थोड्याशा गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी. आणि खरंच खूप छान वाटलं. बरेच वर्षानंतर आहे ना आम्ही दिवाळी एकत्र साजरी केली ना. आणि सणवार म्हटले किंवा दिवाळी वगैरे म्हणलं ना तर सगळेजण एकत्र आले पाहिजे. तेव्हाच तो सण पण असा चांगल्या पद्धतीने साजरा होतो. नाही तर काय प्रत्येक घरात तर सगळेच जण खाणार पिणार सगळ्या गोष्टी जे नाही ते करणार. पण एकत्रित एखादा कार्यक्रम सणवार साजरे केले ना तर आता म्हणजे कसं दरवर्षी फक्त आमची आई एकटीच जाते आणि आम्ही नाही जाती. पण ह्या वेळेस मामांचा बर्थडे होता. मग योगायोगाने आम्ही 3 भावंड गेलो. तरी ना दीपक घरीच राहिला. माझ्या आत्यान ते येणार होत्या त्याच्यामुळे ना तो नाही आला. तर इथे ना आता आम्ही ओवाळून घेऊ. असं तर आमचं ना प्रत्येकाकडे येणं जाणं असतं. पण दिवाळीसाठी ना खूप वर्षाने आम्ही जमलो. आणि त्यातले त्यात ना आमच्या आजींना आहे ना एवढे जण आम्हाला एकत्र बघून आहे ना तिचं निम्म पोट भरलंय. तिला तर खूप आनंद झालाय. ती सारखी मागं पुढं सगळ्यांचे करू राहिले. तिला आहे ना असं सगळेजण एकत्र वगैरे आल्यानंतर आहे ना
तिची भूक ताण म्हणतो ना ते सगळं काही विसरून जातं. आणि म्हातारे माणसांना ना हेच पाहिजे आहे, बाकी त्यांना दुसरी कसलीही अपेक्षा नसते. त्यांना कधी कपडा लता याची त्याची कसलीच अपेक्षा नसते. पण त्यांना ना असे त्यांचे मुलं बाळं नातवंड सर्वजण एकत्र आल्यानंतर आहे ना त्यांना खूप आनंद, वेगळाच आनंद होतो. तर तोच आनंद आहे ना आमच्या आजीच्या चेहऱ्यावर आहे. बाबांचं काही नाही, मुळातच आमचे बाबा आहे ना शांत आहे, त्याच्यामुळे आहे ना त्यांचं इतकं काही नाही. एक मामा आहे ना, मी जिथं राहते ते मामा तिथंच राहतात, आणि एक मामा आहे ना नोकरीला असल्यामुळे ना ते मुंबईला असतात. पण दिवाळीच्या वेळेस आहे ना एकत्र साजरा केला जातोय दिवाळी सण. आणि मावशी आहे ना माझ्या दोन्ही इथं असतात, आणि माझी आई तिकडे म्हणजे आमच्या गावाला असते. तर आणि हे घर आहे ना म्हणजे माझ्या मामांचं आहे, तर इथं आमचे आजी बाबा राहतात. तर सगळेजण आहे ना मग आम्ही आजी बाबांच्या इथं जमलो आहे, म्हणजे माझ्या लहान मामांच्या घरी जमलो आहे. टिपॉयवर हे टाक ना काही रुमाला असेल तर. हे थांब ना एखादा ज्योती. सणवार म्हटल्यानंतर त्याच्यानंतर सगळेच जण एकत्र जमल्यानंतर आहे ना भरपूर असा कल्ला असतो, गडबड गोंधळ, कोण काय बोलतं कोण काय नाही हे सगळंच चालू असतंय. तर तेच मी आहे ना तुम्हाला आज ऐकवलंय. आमच्या इथं पण आहे ना सर्वजण एकत्र जमल्यानंतर कसा गोंधळ आहे. खुश असेल ना, घर एवढं तुझ्या पोरांनी नातवंडांनी भरलंय तर तुलाही खुश आहे ना. हा इथं आहे ना मामांच्या बड्डेची तयारी झाली आहे, आणि आम्ही ना आता मामांचा बड्डे साजरा करतोय. सगळे त्यांच्या बहिणी भाच्या भाऊ आई वडील सर्वजण आम्ही इथं आहे. नातवंड पण आहेत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू. मामांचा बड्डे झाला. आता ना जेवणाच्या पंक्ती बसल्यात, लहान मुलं बसलेत, त्याच्यानंतर काका मामा ते बसले, आम्ही पण बसलोय जेवायला. मामांच्या बड्डेला आहे ना त्यांचे 2 चुलत भाऊ पण आले. तर खूप मस्त असं आहे ना बड्डे साजरा झाला. आणि त्यातले त्यात भाऊबीज म्हटल्यानंतर आहे ना अजून जेवण वगैरे झाले ना का आम्हाला पण जायचं आहे, कारण आहे ना घरी माझ्या आत्यान त्या पण आल्या आहे. त्याच्यामुळे ना आम्ही पण आहे ना लगेच जाणार आहे आत्यांना. त्यांना पण आहे ना मी भरपूर दिवस झाले भेटले नाही आहे, आणि मावशांना पण भरपूर दिवसानंतरच भेटले. नाहीतर खरं आज आम्ही ना थांबणार होतो, पण घरी माझ्या आत्यान त्या
हां 10:30 वाजले तर आमचे जेवण वगैरे झाले. आता माझे भाऊ म्हणजे मावस भाऊ मामा ते सगळे काही जेवण करू राहिलेत आणि आम्हाला ना घरी पण जायचं आहे, कारण घरी ना माझ्या आत्यान ते आल्यात तर त्यांना पण उद्या सकाळीच जायचं आहे. मग आत्यान ते आले तर आम्ही पण गेलोच पाहिजे घरी, कारण बरेच दिवसानंतर आहे ना आत्यान त्या पण भेटणार आहे. तर आम्हाला आता घरी जायचं आहे. तर इथं तुम्ही बघाल ना तर ही माझी मावस बहीण आहे, माझ्या बरोबरीचीच ही मावस बहीण आहे. ही मामबहीण पण लागते आणि मावस भावाची बायको लागते, पण ती म्हणते बहीणच म्हणायचं, मावस भावाची बायको म्हणायचं नाही. ज्योती ही योगिता आहे, ही माझी बहीण आहे आणि ही माझ्या मावस भावाची बायको म्हणजे माझी भाऊजाई आहे. तर आता आम्ही जरा वेळ बसलो होतो, थोड्याशा गप्पा चालल्या, तिकडे चालल्या मावशांच्या आईच्या त्यांचे जेवणं वगैरे. जेवणं तर झाले पण त्यांच्या जरा गप्पा चालल्या, त्या मायलेकींच्या वगैरे बहिणींच्या गप्पा चालल्या. मग म्हटलं चला थोड्याशा गप्पा आम्ही पण मारू. हा आमचा बोलू योगिताचा मुलगा तो बा झोपलाय कसा महाराजासारखा. काय रे दादा. तर आता ना आम्हाला पण निघायचं आहे, पण जेवण चालले. जेवण झाल्यानंतर आहे ना आम्ही घरी जाऊ. तरी 1-1.5 तास लागल आम्हाला पोहोचायला. केस वर केले जरा वेळ. तर हे माझ्या मावशीचं घर आहे आणि समोर बड्डे केला ना ते मामांचं घर आहे. खूप वेळ लागतो कधी सापडून. आमचे ना जेवण झाले, थोड्याफार गप्पा मारल्या. आता रात्रीचे ना 11 वाजले. तर आता ना आम्ही घरी जायला निघालोय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.